कायची तयारी होई हा? बॅग गिग भरली, कुठं फिरायला चालली काय तू आता? आई नाही, फिरायला नाही चालली मी चालली पुण्याला वापस. आता मला काही मन नाही लागून राहिले इथं. मी आता पुण्याला वापस जातो, तिथेच आपली ड्युटी करतो, तिथेच राहतो. वापस कायले चालली आता? काय गरज आहे वापस जायची तुले? हा, आता लग्न करून देतो म्हटलं, इथंच राह. इथून चांगली नान सासूच्या घरी जाऊन. हा, तेव्हाच तुलाही समजन दुनियादारी कायले म्हणते तर. हा, ते काय लोफर पोट्टेसारखी करून राहिली काय तू आता? हा, गेलं कुकडे, राहिलं कुकडे, आलं कुकडे. म्हणजे मायबाप नाही का तुले विचारपूस करायला, काही बोलायला चालाले? आपल्याच मनाची राजवट करायला लागली. आई बाई, मन नाही लागून राहिले इथं. आता काय करू मी इथं राहून? लग्न करून घे, बरोबर मन लागते तुझं. तू मला माहित आहे, आता राजेशच्या मागं लागासाठी तुझं मन नाही लागून राहिलं. कोणाचं घर उद्ध्वस्त केल्यापेक्षा आपलं घर, दुसरा संसार मान, कोणाची तरी जिंदगी बसो, तेव्हाच चांगलं होईल. तुझे चांगलं होईल, समोरच्याचंही चांगलं होईल. नाही तर अशीच करत राहायची, याचं त्याचं घर खराब करत राहायची फालतू. आई, माझी इच्छा नाही आता लग्न करायची ते दुसऱ्या व्यक्तीसोबत. पण मला राजेशनं जर म्हटलं आताही करतो, तुम्ही त्याच्यासोबत आताही करायला तयार आहे. पण मी दुसऱ्या कोणासोबत नाही करू शकत आता लग्न. हे पाय, आता इथून घराच्या बाहेर पाऊल टाकू नको तू. आणि पाऊल जर टाकला तर जिंदगीत ह्या पायरीवर पाय ठेवू नको आमच्या घराच्या. आम्ही दोघं नवरा बायको मरू नाही जाऊ, तरी आमच्या दरवाजावर तू पाय ठेवू नको. तुला मी आता सांगतो, कडक वॉर्निंग देतो आता ही शेवटची. आई कशी बोलून राहिली तू? आजपर्यंत तर अशी बोलली नाही बाई तू. आजपर्यंत बोलली नाही म्हणून तर शेफारली तू. आजपर्यंत जर बोलली असती का नाही, लहान होती तेव्हापासून तुला अशी बोलली असती ना, तर तू जागेवर राहिली असती म्हटलं. आतापर्यंत लग्न झालं असती, 1-2 लेकराची माय राहिली असती. आणि तू काय काय करून राहिली? हे याच्या घरात दसतं, त्याच्या घरातून निघतं. मला नाही पटत हे माझ्या डोक्याले. मग त्याच्यापेक्षा लग्न कर आणि तुझ्या घरी राही सुखी. आणि बाबा काय म्हणते? बाबा म्हणते का असेच? बाबा काय म्हणणार आहे? बाबानं मला सारखं सांगितलं, तुले जे करायचं आहे ते कर म्हणे तू. मी आता बोलत नाही, म्हणत नाही म्हणे. मला सारे लोक थुकून राहिले मायावर. काय केलं पोरीनं? तुला असं वाटत असेल का? माहित नाही होत, साऱ्या गावाला माहित झालं. त्या मामाचा फोन आलता मला, बाई म्हणे अशी कशी पोरगी म्हणे वाया घातली म्हणे. तो येऊन राहिला उद्या येते तो. आणि तुला तर माहित आहे त्याचा स्वभाव. तो तर पहिलेच काय म्हणते तर आर्मीत कर्नल होता. आणि तो काही सारखा आहे का? तुला माहित आहे ना कसा आहे तर माझा भाऊ. मग माझ्या भावाला बिलकुल असं तसं पटत नाही. आई काय गरज होती मामाला बोलावायची इथं? तुला माहित आहे ना मला मामाचं बिलकुल पटत नाही म्हणून. मग काऊन बोलवून राहिली तू मामाले? तू दबूनच नाही राहिली कोणाले, तर मग काय करून मामाले नाही बोलावंत? मला माहित आहे तू मामाले दबतं म्हणून मामाले बोलावलं. आणि बोलावलं तर चांगलंच झालं. येतेस तू उद्या? बरं म्हणे बाई, मी येतो म्हणे. आणि ती कुणीचं लग्न होईपर्यंत वापसच येत नाही म्हणे. जोपर्यंत आता तू तुझं लग्न करणार नाही, तू हाव म्हणशील नाही, तोपर्यंत तो म्हटलं जातच नाही इथून, हालतच नाही जातचा. बरं आई, मी नाही जात पुण्याले, इथंच राहतो. पण मामाला नको बोलव. मामाचं येणं कॅन्सल कर तू. मला मामाचं लय भेव लागते, लहानपणापासूनच भेव लागते मला मामाचं. तू मामाला नको बोलव बाई इथं. आता तू लग्नाला होकार दे. काय होकार देशील तर मी आता त्याचं कॅन्सल करतो येणं. आई पण माझी इच्छा नाही ना सध्या लग्न करायची. आणि कोणतं पोरगं बांधून देशील माझ्या गळ्यात तू? कसंही जे मला पसंतही नसेल ते. आई, लग्न केलं पाहिजे आपल्या पसंतच्या माणसासोबत. तू जर म्हणशील असं कोणासोबत कर, तर कशी करून घेऊ आई मी? मला मन तर लागलं पाहिजे तिथं. बरोबर लागते मन. अरेंज मॅरेज केलं म्हणजे मग मन लागत असते, पहिले मन नाही लागत असते. लव्ह मॅरेज होय ते पहिले मन लागते ना मग लग्न करते. इथं पहिले लग्न करायला लागते ना मग मन लावा लागते. तेव्हा तर कुठे जिंदगीभर चालते. आम्ही काय असंच केलं का? असंच चालून राहिलो का जिंदगीचं? बरं मग पोरगणी लागलं का लग्नासाठी? कोणासोबत करू लग्न? त्याची चिंता सोड तू. पोराची काही कमी नाही आहे, लागन तेवढे पोरं आहे म्हटलं. आता जर त्या हो म्हटलं ना, तर लाईन उभी करतो म्हटलं पोरायची. कित्येक पोरासोबत लग्न करतो तू तर. आई, मी एका सोबतच करून, मी काही लई जणांसोबत थोडी करणार आहे काही. लोक कोणी विचारायला येते. आता कसं आहे, ज्या झाडाला फळ आहे त्याला कोणी गोटे मारायला जात असते. म्हणून मग कोणी विचारते, बाई तुमच्या इथं पोरगी आहे, आणू काय बाई पोरग? चांगले पोरं येऊन राहिले, चांगले निर्भय येऊन राहिले. ज्याच्याने त्याच्या पोरीचे लग्न होऊन राहिले. आणि आपण आपल्याला टकर मकर पाहत बसा लागून राहिलं. मायापुरीचं कधी होईल. आता कर तू. मी तुला शेवटचं म्हणतो, आता तू लग्न कर. बरं आई, करतो बा. तू म्हणशील त्याच्यासोबत करतो, पण मामाला नको बोलवतो. मला मामाला पाहून लय भेव लागते. ठीक आहे ना, सांगतो ना मी त्याला आज येऊ नको म्हणून. पण तू राजी असून तरच, तसं नाही सांगत. आई राजी आहे मी, तू नको टेन्शन घेऊ. बोलावतो पाहुणे कुठचे बोलावतात. साड्या आहे मग तुझ्याजवळ 2-4 चांगल्या? आई, माझ्याजवळ कुठच्या साड्या आहे? मी तर ड्रेसच घालतो, कधी साडी घातली काय बाय? आणि तुझ्याजवळ असेल ना, तुझ्याजवळची घालून घेईन. माझ्या साड्या जमते काय व तुले? पोरी सोरी सारख्या साड्या नाही आहे माझ्याजवळ. तू घेऊन घ्यायचो 2-4 साड्या. असं करण नाही, मागून घेईन ना. त्या आता मोहिनीला तर मागू शकत, वैशाली वहिनीला मागून घेईन ना. अजिबात नाही, कोणाला मागायची नाही. आपल्याला आणता येते. दुकानात चल उद्या माझ्यासोबत, 2-4 साड्या आण. तुला जशा पाहिजे तशा तुझ्या हिशोबाच्या त्याचे ब्लाऊज शिव. मग मी पाहुणा बोलावतो आणि बस लग्न जुडो आणि निघ इथून. आई, तुम्ही लग्न लावून राहिली का मला घरातून हाकलून राहिली? हे तू काही समज बा. आता हाकलते मन का लग्न करून देते मन? काही मन. पण आता लग्न करून देणार म्हणजे करून देणार. वय का काय वय बाई? 28-29 वर्ष होऊन राहिले. तरी तू हाव नाही करून राहिली. ते पाय बरं, सरलाबाईच्या पोरीचं लग्नही झालं, नातूही झाला. येते जाते साजरी राहते. आणि तू तर बस बाबा, सारख्याच नाही तुम्ही दोघी. सुमनबाईच्या पोरीचं लग्न झालं, हे येते बिचारी कशी साजरी येते बोलते. आणि तुला काय झालं काय माहित, कोणता रोग घुसला त्या पोटात तर?
अरे यार, कशी पळून चालली होती मी इथून. हेट यार, आईनं माझा सगळा प्लॅन चौपट करून टाकला. काय करू आता मी? आता तर मला करावंच लागल. नाही तर आईचं तर काम माहित आहे. आई मला जिंदगीत कधी घरी येऊ नाही देणार. आणि मामा मामा तिच्यापेक्षा खतरनाक. आईला तर नाही भ्या लागत, पण मामाला जास्तच भ्या लागते. मामा तर कुठचाच ठेवत नाही आपल्याला. अरे स्वप्नील, तू कसं काय आला इकडे? हा म्हटलं आता चला बा ऑफिसला सोबत सोबत जाऊ म्हटलं दोघं जण. म्हणून आलो इकडे. गाडी नाही घेत काय? घे ना गाडी, घे ना. गाडी घेऊ काय मी? तू नाही घेऊन राहिला काय आज गाडी? घे ना तू. माझ्या गाडीचं काम निघाले का? गॅरेजला टाकली आहे. म्हणून मी म्हटलं चला तर राजेशनं मी चालला जातो म्हटलं सोबत. बरं बरं चल. काय लेखा, काल तू आला नाही का राजेश ऑफिसले? काय तमाशा झाला? बॉसची बायको आली होती आणि बम तमाशा घ्या म्हटलं. हा काय काऊन? काऊन कल्ला करत जाय? काय झालं, काय बिघडलं त्याचं? अरे भल्ला लपडेला आहे तो बॉस एक नंबरचा. असं मला नाही माहित पडलं गड्या अजून. तुला काय माहित पडलं? तू कधी असतं कधी नसतं म्हणून. काल माहित पडलं ना आम्हाला, आमच्या समोर झालं ना. अरे बापूजी, तुम्ही काऊन बाहेर उभे आहे? अंदर काऊन नाही आले? चहा पाणी प्यायला लागत होतं, मग जा लागत होतं. नाही वहिनी, आता टाईम नाही ना. मी आलो होतो याला बोलवाले. मग ह्या बाहेर उभा दिसला. चाल म्हटलं याले. वहिनी येतो म्हटलं. काय जातो आता, याच्यासोबतच चाललं जातं ऑफिसला. बरं बरं ठीक आहे, जा ना. गेला काय राजेश? ड्युटीवर गेला वाटतं है ना? हा आता गेले ना ते. ड्युटीवर गेले म्हणून तुम्ही तिथपर्यंत गेली होती सोडासाठी. अन सुमित सुमित कुठे गेला? दिसून नाही राहिला सकाळपासून. सुमित बापूजी वावरात नाही चालले का आता बाई आता? त्याची काय माहित नोकरी सुटली काय तर. इथं चाललेच नाही ते ऑफिसले. कधीही पाहिजे तुम्हाला वावरात जाताना दिसते. काय माहित बिचारे काय झालं ना, काय नाही. माय पोराले कोणाची नजर लागली आणि काय नाही. एवढं साजरं पोरग हा असं दुखी दुखी राहून राहिलं बा आता. कायच करावं बाई त्याच्या बायकोचं. मोहिनी काय नाही, एखादी पोरगी असेल त्याच्यासाठी देऊ त्याचं लग्न करून. कसाही बिचारा खुश तरी राहील. आता तो बिलकुल बोलून नाही राहिला, चालून नाही राहिला. असा नव्हता हो तो पहिले. आता बाई कोणाची नजर नाही लागली त्याइले. त्याची बायको आहे पैशाच्या मागं धावणारी. म्हणून काही झालं, कोणी दिसला ओळखीचा का चालली त्याच्या मागं. पैशावाला भेटला का लागली त्याच्या मागं. असं काम आहे तिचं. आणि आता बाई तुम्ही म्हणता पोरगी पाय, ते तर म्हणते मी लग्न नाही करत म्हणते. मग काय करावं आपण? नाही हो म्हणते तसा, पण त्याला नाही वाटत असं काय अंदरून. करून घ्यावं म्हणून काय करून तो असं पोरगी तर सांग एखादी. आता पाहा लागेल ना त्या बाई. पोरगी एखादी भेटली घेतली तर. आता मी ते पोरगी येत नाही का ते भेटवायला काकूची, त्या पोरीसाठी म्हटलं होतं त्याला काल. तर मग त्याला थोडीशी पसंत पडल्यासारखी झाली पोरगी. ते चांगली आहे, पण ते पोरगी म्हणते मी नाही करत म्हणते दुसऱ्या पाण्यासोबत लग्न. अशी म्हणते बापा. आता काही थेस भेटली माझ्या पोरासाठी भांडे घासणारी. हा अब चांगली पोरगी पाहिजे त्याच्यासाठी, घरगुती एखादी. अन चांगली पाहिजे, शिक्षण हे ते झालेलं सगळं. तर ही पोरगी चांगली शिकली आहे ना ते बाई. शिकली चांगली आहे, पाहायला चांगली आहे, अजून काय पाहिजे. अन स्वभावने चांगली आहे पोरगी. मिळून मिसळून घेणारी आहे. आणि कामही करते घरातले सगळे करते. पण आता काय करतं, आपल्याला तर मंजूर झालं पाहिजे की नाही बाई. इथं आहे का हो तू? अबं चालणं करणं, आराम करणं. काय म्हणून जवळ आले म्हणजे म्हणून अजून हिंडूनच राहिली काय म्हणून तू? आई येतो ना, येतो ना, चाल. बातोची ते माय बोलावाले जराशी बोलत असली इकडे तिकडे का चालली माय. किती दिवस राहते काय मी बाबा आता इथं पोरीच्या घरी. इथं चांगलं चांगलं दिसून राहिलं, चांगलं खायला भेटून राहिलं. कायले जाते ती लवकर गावाले? हा नाही तर तिकडे बुड्याची फिकर नाही का काही नाही. काहीच नाही बाबा. नाही तर नाही मग काम राहू दे ना. मग तर बातच येते बुड्याची फिकर आहे, असं आहे तसं आहे. आपल्याला कोण विचारते? आपल्याला नाही विचारत कोणी. हा सारा भाव माईलेच आहे. आपल्याला तर भाव नाही ना काहीच नाही. बस पडली राही म्हणते तू बुडगी तिकडे. बसली राही नाही तर झोपली राही नाही तर काही कर. सुना तर जशा लक्ष देणं सोडूनच देणं ते ना इकडे. माझ्या हिशोबानं आता सुमितसाठी अशी पोरगी पाहा. आता शिकली नाही पाहा आणि एकदम खेड्यातली पोरगी पाहा. म्हणजे तिनं फक्त माया ऐकलं पाहिजे. तिला समज जगाचं नॉलेजच नसलं पाहिजे. हा फक्त माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे तिनं. आत्याबाई 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 करून बस. अशीच सून पाहतो आता त्याच्यासाठी. सुमनली विचारून पाहतो तिच्या नात्यात आहे पोरी. हा म्हणते होई तिकडली खेड्यातली. असं नाही एखादी तर सांग म्हणून माझ्या पोरासाठी. इथं कुठं आणून सोडलं मला बॉसनं काही समजूनच नाही राहिलं. मला म्हणे 2-4 दिवस थांब म्हणे इथं आणि स्वतः चालले गेले. असं कोण केलं येईनं? इथं कोण आणून सोडलं असं? ड्युटीवरही नाही आले म्हटलं मला. ड्युटीवर येऊ नको, ऑफिसला पण येऊ नको, कोणासोबत बोलू पण नको. आणि घरी पण राहू नको त्या. कशाला पण असं एवढे बंधनं कशासाठी? काय माहीतच नाही असं काय केलं तर. आता मला सुमितची खूपच आठवण येत आहे. मला भीती पण वाटत आहे इथं एकटं राहायची. कसं तरी वाटत आहे मला इथे. परी परी, कसं वाटत तुला इथं? चांगलं वाटून राहिलं? हे पहा सर, मला इथं बिलकुलच नाही करमून राहिलं आहे. तुम्ही तिकडेच नेऊन द्या मला. जिथून आली होती मी त्याच घरी राहते मी. इथे नाही राहत. हे कोणत्या जंगलात आणून सोडलं तुम्ही मला इथे. मला भीती पण वाटत आहे. हा मला तुम्ही नेऊन सोडा. मला नेऊन सोडा तुम्ही आता. मला नाही राहायचं इथं. मी एकटी नाही राहू शकत आता इथं. परी थोडीशी राह ना. आता कसं आहे तुला तर माहित आहे. माझ्या बाबा गिबाले माहीत जर झालं त्या घरात कोणी पोरगी आहे ते तर फालतूच मोठा आकार होऊन जाईल ना. म्हणून म्हणतो मग सगळ्या प्रॉपर्टीतून काढून टाकन ते मले. त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या मित्राची जी मुलगी आहे ना तिच्यासोबत लग्न करावं म्हणून. म्हणूनही हे सगळं चालू आहे. मग कानी करून घेत तुम्ही? नाही ना, मला तुझ्यासाठी मुलगी पाहिजे. ते मुलगी माहिती आहे का अशी जाडी जुडी
काळी सावळी अशी अशीच आहे. मला नाही पाहिजे तशी मुलगी. मला तुझ्यासारखी बारीक गोरी अशी मुलगी पाहिजे. तुझ्यासारखी सुंदर. आणि तुझ्यासारखी सुंदर ते आहे नाही. म्हणून तुझ्यासारखी सुंदर मी मुलगी पाहिलीच नाही अजून. म्हणून तर तुझ्या याच्यात वेळा झालो नाही मी. पण मला इथे नाही करमत आहे ना. दुसरीकडे ठेवा मला. पण इथे नाही राहत मी. मला भीती वाटत इथे. कायची भीती यार परी. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत तू. नाही, मी नाही करू शकत एवढं. मी इकडे जंगलात नाही राहू शकत कोणासाठी पण. मी आजपर्यंत सुमितसाठीच जंगलात नाही राहिली. तुमच्यासाठी काय राहणार सर. मला तिथेच नेऊन द्या. मी जिथे होती ना ते घर मला पसंत आलं होतं. त्या घरामुळेच मी तुमच्या मागे होती. मी काय इथे राहण्यासाठी नाही तुमच्यासोबत आलेली आहे. अरे यार, काय बोला होतं यांच्यासोबत. समोरासमोरच झालं असतं. काय म्हणते आईची तब्येत? बरी आहे तुमच्या आईची तब्येत आता? हा, थोडीशी बरी आहे. आता दवाखान्यात नेलं होतं राहिले. सलाईना दिलं डॉक्टरनं. आता आराम करा म्हणे. उन्हात कुठं जाऊ नका म्हणे सध्या. म्हणून आईले म्हटलं आता 2-4 दिवस कर आराम. मग मी घरी राहीन म्हटलं. म्हणजे अभ्यास करून तू जा म्हटलं. तुमचं काय म्हणते शिक्षण काय चालू आहे आता? मी डिग्री घेऊन राहिली यावर्षी. म्हटलं आता काही ना काही करा केलं पाहिजे ना. म्हणून शिक्षणच चालूच आहे म्हणा. हे ऑनलाईन चालू आहे. असं ऑफिसमध्ये ऑफलाईनमध्ये कॉलेजमध्ये जाणं होत नाही ना आपलं. तर ऑनलाईनच करून घ्या म्हटलं. काऊन ऑफलाईन काऊन नाही करत तुम्ही शिक्षण? कॉलेजमध्ये गेलं तर बरं राहते. हे कसं ऑनलाईनमध्ये काही समजत नाही ना एवढं. काय करा मग, परिस्थिती नाही पाहिजे का माणसाची. हा, आपल्याला तर काम करून शिका लागते. इकडे दिवसभर काम करणं, मग रात्री अभ्यास करणं, असं काम आहे आपलं. एकटी आई कुठं कुठं पुरणार आहे. अजून लहान बहिणी आहे ना. मग तिला पुरवण, मला पुरवण, कोणाला पुरवण आई. हो, हे पण बरोबर आहे आता तुमचं. मग लग्न गिग्नाचा काय विचार केला? मग आता लग्न नाही करत काय? नाही नाही, सध्या इच्छा नाही माझी लग्न करायची. माझी आई म्हणते आता करतो म्हणते. पण मी नाही म्हटलं. मी म्हटलं नाही, या वर्षी नाही करत म्हटलं. मी पुढच्या वर्षी पाहिजे म्हटलं. कारण की एवढ्या लवकर लग्न करून घेऊ का मी? आणि माझी शिक्षणात खूप इच्छा आहे. मग मला शिकायला थोडी भेटणार आहे की. मी पण सगळ्या ठिकाणी नसतो जात काम करायसाठी. जिथे जिथे मला चांगलं वाटते, त्याचं घर चांगलं आहे, लोक चांगले आहे, तिथेच जात असतो फक्त. नाही ताईची तब्येतही खराब असली ना, ते घर मी टाकून देतो, पण जात नाही मग तिथं. हो, तुम्हाला आता पाबर शिक्षणाची किती आवड आहे. जर काही मदत लागली तर सांग जा मला. काय पुस्तकं लागू काही जरी लागलं तुम्हाला पैसे आदल्यापासून तर सांग जा मला. हो नक्की सांगन ना. जेवढं मी समजतो तेवढा वाईट तर नाही आहे हा माणूस. मला असं पहिले वाटलं होतं की खडूसच आहे का ह्या. पण नाही, चांगला आहे आता. नाही, या घरातले लोक तसे चांगलेच आहे म्हणा स्वभावाले. पण आपण कसं हो म्हणा होतं डायरेक्ट लग्नासाठी. नाही बाबा, असं नाही करू शकत आपण. मी जर आली इथं लग्न करून तर सगळे कामं मलाच करायला लावत जाईन. ह्या कोणीच काम नाही करत जाईन घरातले. कसे वाटले मग आमचे देर? चांगले नाही वाटले आज बोलले तर? नाही वहिनी, चांगले आहे. पण म्हणजे माझ्या मनात नाही आहे ना असं काही. मला आता कसे बोलले तर आपण बोलून घेतो. तिथं आपण सगळे सोबतच बोलतो ना आपलं. हा, पाहिजे विचार बदलला तर. विचार बदलायला वेळ लागते का माणसाले? पण मोहिनी ताई, काय झालं यायच्या बायकोले? काही म्हणजे हे झालं काय? डिवोर्स झाला का यायचा? कुठं हो, डिवोर्स नाही झाला त्याच्या बायकोचा. आणि काहीच नाही झालं. ते थोडीशी आहेच. ते थोडेसे काय म्हणते, जास्त पैसेवाला भेटला तिने का त्याच्या मागं लागते ते. बरं, हे बापूजी पैसेवालेच आहे ना. पण नाही, दुसऱ्याच्या मागं. आता काय लिहिते होती वापस? आता नाही येत. ते माहित नाही तुला कशी येतं. तिला पैसा भेटला तिकडे तिकडे झुकते ते. अरे सुमित पोरगी कोण आहे कडे सुमितच्या घरी? हा, कोण पाहिजे तुम्हाला? हे सुमित नाही आहे का घरी? सुमित पाहिजे होता. सुमित? सुमित कोण आहे? मला माहित नाही सुमित कोण आहे ते. निकी कोण आहे? काही माहित नाही कोण आहे इथं. सुमित विचारते. सुमित कोण आहे आपल्या घरात? अच्छा, हे तर वहिनी होय सुमितची. वहिनीला ताई म्हणते. म्हणजे मग याची बहीण असून ये चांगली आहे पोरगी. म्हणून काय आई बाबाले करून देता काय म्हणून लग्न? अरे वहिनी, सुमित पाहिजे होता. सुमित सोबत काम होतं. बरोबर, पाठवतो सुमितले. सुमित बापूजी, सुमित बापूजी, हे तुमचे मित्र आले. अरे विलास, तू कसा रे इकडे? तू कसा काय भटकला आज इकडे? अरे दोस्ता, याव म्हटलं. तू आठवण येऊन राहिली होती का? तू आला नाही ना ऑफिसमध्ये एवढ्या दिवसाचा. मी म्हटलं चला तर मीच चालला जातो याला भेटीले. बस ना मग, चहा पाणी करायला लावतो ना. अरे मी काय म्हणतो, वहिनी चहा करायला लावता का? 2 कप दोघांसाठी. निकी, चहा करून दे बरं याच्या दोघांसाठी 2 कप. बरं ताई, करून देतो ना. बस ना तू, बस ना. अरे बसत नाही, बाहेर चल. चहा पित नाही, बाहेर चल. बाहेरच काम आहे तुझ्यासोबत. अर्जंट आहे काय? हा अर्जंट आहे. तू चालतं घरी? वहिनी येतो आम्ही बाहेरून. काय रोद्या चहा घे नका करू. पिऊन घेऊन वाटल्यास तिकडेच. बाहेर चालले काय? बरं ठीक आहे, जा मग. काय गोष्ट आहे रे बा, एवढ्या दूर घेऊन आला मला इकडे? इथं नाही होत होत्या काय गोष्टी? अरे तू येऊन नाही राहिला ना ऑफिसमध्ये, तर तिथं काय काय होऊन राहिलं तुला काहीच माहित नाहीये. काय होऊन राहिलं ऑफिसमध्ये? काय व्हायचं आहे? अरे बटची बायको नाही काय? बटची बायको आली होती आज ऑफिसले. बम तमाशा केला तिनं. तुझी बायको काही नाही ठेवलेली का तिथं कामावर? हा, एवढं तुला हे होतं काय? पैसा नव्हता का तुझ्याजवळ? त्यांनी नोकरी सोडून दिली, स्वतःच्या बायकोले कामावर लावून दिलं तिथं. ते बायकोले किती बोलले ते माहिती तुले? बाई बायको? कोणती बाई बायको? हो, तुला बायको नाही आहे का? किती बायका आहे तुले? 2-4 आहे काय? एकही नाही आहे मला आता. होती माही पहिले, आता नाही आहे. म्हणजे तू न ते सोबत नाही राहत काय? नाही, सोबत कुठं राहतो आम्ही? किती दिवस झाले. ते अलग राहते, मी अलग राहतो. मी तर काय म्हणते घरी राहतो.
इथं थोडी राहू मी. पहिले दोघं आम्ही अलग राहायला गेलतो ना तिकडे, तर हिच्याशाने मला बाबांना काढून दिलं होतं. मग बायको आली का पैशाची लोभी एक नंबर. आणि मी काही स्वतःहून घरी राहून राहिलो काय? बॉसनं मला काढलं म्हटलं हिचे मागं लागासाठी. हिला नोकरीवर ठेवून घेतलं आणि मला काढून दिलं. अरे म्हणूनच म्हणून राहिलो का सुमित कोण नाही येऊन राहिला ड्युटीवर. सुमित नाही येऊन राहिला आणि याची बायको कशी काय येऊन राहिली. अरे तुझ्या बॉस तो आपला बॉस त्या तुझ्या बायकोच्या मागं तो असा फिरते का. काय सांगू तुला आता. आणि हर काम तेच करते. अबे मला काहीच माहित नाही याच्यातलं. म्हणून तर मी तुझ्या घरापर्यंत आलो. आता मी म्हटलं तुझी मी भेटही नाही झाली किती दिवसापासून. मला की गमून राहिलं नव्हतं. मी म्हटलं चल सुमितची भेट घेऊन येतो म्हटलं. मग आता कामधंदा काय करशील तू. कामधंद्याला काही कमी आहे का रे आपल्याजवळ. वावर आहे ना आपलं जिंदाबाद. मस्त आपलं वावर पेरायचं आणि ते ट्रॅक्टर घेऊन घेतो आता. आता सध्या तर भाड्यानं चालू आहे. पण ट्रॅक्टर घेतो आता मस्त. मला ट्रॅक्टर मस्त जमते. पहिले मी नोकरीवर लागायच्या पहिले हेच करत जाऊ. आणि मस्त बाबाला आता हातभार करू लागायचा. काय आपल्याला शेती आपलीच आहे ना आज नाही उद्या. काय निघते बे शेतीतून. काही नाही निघत ना. काल तू बरबाद होणार. काय निघते म्हणतो तू शेतीतून. हा काहीच जर निघालं नसतं तर आपण काय खाल्लं असतं. आपण उपाशी नाही मेलो असतो. हा शेतकरी होय म्हणूनच आपण खाऊन राहिलो, जगून राहिलो, कपडे घालून राहिलो. कोणाच्या बदल होतं हे फक्त शेतकऱ्याच्या. आज शेतकरी आहे म्हणून आपण आहे. माती कुठे खा लागले असते ना आपल्याला. हा शेतकऱ्यानं पिकवलंच नसतं काही तर. किंवा स्वतःपुरतंच पिकवलं असतं तर नाही बा कमावतो आणि 12 महिने स्वतःच खाऊन घेतो. मग शेतकरी एवढं मन कोणाचंच मोठं नसते ना. मग आता तुझी बायको नाही तर आता काय करतं. लग्न करतं का मग दुसरं आता. सोडून गेली तुला तर काय सांगावले का आता. आता मी त्या दिवशी गेलो होतो ते होती तिथं ते घर दिलं ना बॉस ना. तिला काय म्हणून मी घेऊ नको. बॉसचं घर नको घेऊ ना काहीच नको घेऊ. पण हिनं घेतलं. मला राहायला लावे त्याच्यात. मला नाही सहन झालं. मी येऊन गेलो इकडे. मी म्हटलं मी नाही राहत. तूच राहत बस म्हटलं तिकडे. कोणाच्या याच्यावर जगत राह म्हटलं. माया कोण नाही होत म्हटलं ते. आता आता काय करून मग ते. हा आता तर काय म्हणते तर बॉसनं तिला सांगितलं वाटतं येऊ नको. आज आली नाही होती किती बायको. आता तिला जे करायचं आहे ते करा. आता आपण काय सांगा. मी आता ही गोष्ट तिच्या वडिलाच्या कानावरही टाकून दिली. मी म्हटलं अशी गोष्ट आहे तुमची पोरगी अशीच करून राहिली. मग आता घेणं लग्न करून दुसरं. सोडचिट्टी घेऊन घ्यायच्या सोबत करून घे दुसरं लग्न. तुझ्या वहिनीची बहीण तर आहेच आता. वहिनीची बहीण नाही का माझ्या कोणाच वहिनीला बहीण नाही आहे. मी काय म्हणते सगळे एकट्या दोघी अशा आहे पण त्याचे लग्न झाले आहे. मग आता कोणती बहीण आणू वहिनीची. मग ती पोरगी कोण आहे. ताई ताई म्हणून राहिली होती तुझ्या वहिनीला आता. मी आलो तेव्हा होती नाही काय. हा ते पोरगी आहे. अरे ते कामवाली होय माझ्या घरची. ते कामवाल्या काकू येते माझ्या घरी तर त्याची पोरगी होती. त्याची तब्येत खराब आहे तर पोरगी येऊन राहिली 2-4 दिवसासाठी. आणि दादानं पैसे गिसे दिले त्याच्या तिच्या आईले इलाज करायला. तर ती पोरगी पाठवून देऊन राहिली. तर ती आमच्या घरी येते रोज. तर सगळे कामं करते ते. जेवणापासून जेवणं आणि चहा करणं. कोणी आलं तर चहा पाणी देणं. घरातले सगळं कामं करते ते. बापरे कामवाली म्हणून वाटतही नाही रे तिथं. कशी वाटेल कामवाली होई म्हणून. तू सांगते पोरगी शिकून राहिली कॉलेज नाही करत. पण ऑनलाईन शिकून राहिली म्हणते बा. डिग्री घेऊन राहिली म्हणते. तिला शिकायचं भरपूर इच्छा आहे. तर ते म्हणते मला लग्न करायचं नाही म्हणते मला सध्या. जोपर्यंत माझ्या बाहेर उभी नाही होत म्हणते तोपर्यंत नाही करत म्हणते मी. अबे मग माझ्यासाठी म्हणलं का तिले. मी शिकवायला तयार आहे तिले. म्हणणं माझ्यासाठी रे. अरे माझ्यासाठीच विचारलं बहिणीने दिले. तर नाही म्हणे ते मला नाही पाहिजे म्हणे. लग्न झालेला पाहिजे नाही म्हणे. मला शिकायचं आहे म्हणे. मला नाही शिकू देणार म्हणे समोर. ते तर लग्न झालं आहे बे. पण मला झालं नाही अजून. पोरगीच कुठं भेटून राहिली. नोकरी आहे शेती आहे सगळं आहे घरी. पण पोरगी नाही भेटून राहिली नाही का मला. अबे साले हेच पोरगी भेटली काय तुला कामवाली. दुसरी पाहिजे ना दुसऱ्या इकडे. हा जिथं गेला तिथं काय पोरगी दिसली कोणी तर लग्नच करायचा विचार करतं काय. काय करू रे. काय करू तूच सांग. 4 वर्ष झाले लग्नाला निघालो. एक पोरगी नाही भेटली अजून डोळ्यानं पाहिले. अरे मग कर ना पैसे खर्च कर. पण ना आम्ही सगळं करून घेतो. फक्त पोरगी द्या असं तसं. नाही तर आण स्वतःच्या मनानं कोणती. अबे पैसे खर्च करायला तयार आहे. पहिले पोरगी तर भेटली पाहिजे. पोरगी भेटन तेव्हाच खर्च करन ना. का कोणावर करू. हावले का हे बरोबर आहे तुझे आता. आपला बॉसले का भल्ला भीते बायकोले. बायको आली अन बॉस कोणी असा दबला होता चुपचाप. खुर्चीवर बसून गेला होता लपून. अरे माझ्या बायकोले खरंच नाही वाटून राहिलं. तिला असं वाटून राहिलं का त्या बॉसचं लग्नच व्हायचं आहे अजून. असं वाटून राहिलं यानं खोटं नाटकही सांगितलं असं ना तिले. अरे तो फसव्या एक नंबरचा. किती पोरी फसवल्या त्यानं आतापर्यंत. त्याच्या जाड्यात काय माहित कशा अटकते पोरी तर. चांगल्या पोरी अटकते. आणि आपल्यासारख्या सभ्य माणसाला एक पोरगी नाही भेटतले का. बरोबर आहे ना. तू एवढा सभ्य राहशील तर कसं भेटन. थोडंसं काही ना काही तर तुझ्या अंगातले गुन्हे दाखवा लागेल ना. तेव्हा तर तुला पोरगी भेटन कुठं. बरं चाल येऊ मी आता सुमित. बरं झाली का त्यामुळे सांगितलं. लय महत्वाची बातमी दिली त्यामुळे. हो ना. मला असं माहीतच नव्हतं एवढ्या गोष्टी. हा आतापर्यंत आपल्या ऑफिसमध्ये कोणाला तरी माहित होतं काय लग्न झालंय म्हणून याचं. अरे लग्न काय झालंय. जेवढी प्रॉपर्टी आहे ना सगळी त्या बायकोचीच आहे. बॉटच्या. मग याच्या हाती काय आहे. ह्या फक्त पगार देते आणि एम्प्लॉय शोधते. बघ तिथं जे काम करते तेवढंच पाहिजे. नाही तर याच्या हाती काहीच नाही आहे म्हटलं घरी. नसनच ना. तुझ्या बायकोले बॉस फसवून राहिलेले का. तिला लवकरात लवकर काढ त्याच्यातून. अरे लय सांगायचा प्रयत्न केला. लय सांगितलं बा तिले. त्या ऐकायला खालीच नाही तर मी करू तरी काय. तरी मी आज अजून जाऊन पाहतो. त्याजवळ सबूत आहे का काही बॉसच्या बायकोचं. का आली होती बा ऑफिसमध्ये.
आणि बोलली असं तसं बॉसले, याचं काही सबूत गिबूत आहे काय? म्हणजे जाईन तर तिला दाखवतो, मला तसा भरोसा करणार नाही ते. हाय बॉसचा सबूत आहे माझ्याजवळ. मी व्हिडिओज काढून ठेवलाय माझ्या मोबाईलमध्ये. थांब तुला सेंड करतो मी. मी जातो आता घरी जातो. तुला सेंड करतो काय? मी मोबाईल चार्जिंग लावलाय घरी. लगेच जाऊन तुला सेंड करतो. तू पाय अन तुझ्या बायकोला समजाव. कसं आहे, एक तुला का बायका भेटून नाही राहिल्या, मोठ्या नशिबानं तुला भेटली तर सोडू नको काय की. अबे म्या कुठं सोडली? हा, किती खर्च केला रे तिच्यावर? जेवढा पगार आहे तेवढा पगार उडवू, आणि आता तेच म्हणते मला काय केलं म्हणते. हाव ना. बरं जाय मग, मला फक्त व्हिडिओ सेंड करून दे तेवढा, मी जातो ना समजून सांगतो तिले. बस आता गेलो का आत्ताच तुला सेंड करतो. आणि मग जाई तिच्याजवळ सांग, तिला समजून ना दाखवतो व्हिडिओ. चल बाय, निघतो मग. नाही नाही, हिचे डोळे उघडाच लागून परीचे मले. हो, यानं व्हिडिओ पाठवला मले, तर मी बरोबर जातो तिथं आणि तिला सांगतो अशी अशी गोष्ट आहे म्हणून. पाय तुला पटत असेल तर म्हणून, नाही पटत असेल तर नको करू. माझ्यासोबत राहिली तर नको करू, पण स्वतःची जिंदगी बरबाद नको करू, असं म्हणता येतं मला तिले. चला मग मंडळी, उद्याच्या व्हिडिओत भेटू आपण. आता आता परीले सांगू समजावून, ऐकते नाही ऐकत. पहा उद्याचा व्हिडिओ आवर्जून. आवडत असेल तुम्हाला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये सांगा मी काय करायचं काय नाही म्हणून. समोर दिवस घेऊन घेऊ की तिच्याबरोबर चांगला राहू, जर ते मानली तर काय करू हे तुम्ही मला सांगून द्या आता कमेंटमध्ये. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.